दाखल केलाय, मात्र कागदावरचं संख्याबळ बघता महाविकास आघाडीचं पारडं कुठंतरी कमकुवत दिसतंय. कसं जुळवणार आहेत गणित? कुठल्याही लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये एक राजकीय पक्ष म्हणून, आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरं जाणं हा त्या राजकीय कार्यकर्त्याचा धर्म असतो आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढवते. आपण बघितलंय अनेकदा कागदावरच्या संख्याबळापेक्षा विपरीत निकाल विधान परिषदेच्या जागेचे अनेक वेळेस लागलेले आहेत. त्यामुळं कागदावरचं संख्याबळ आणि प्रत्यक्ष होणारं मतदान याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे निश्चितपणे मतदार जरी कागदावर संख्याबळ तुम्हाला कमी दिसत असेल तरी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत महेशजी देशमुख यांच्या पाठीशी निश्चितपणे मतदार राहतील आणि त्यांना विजयी करतील.